एकदा पृथ्वीवर सत्ययुगामध्ये पूर आणि प्रचंड वारा म्हणजे झंझावात महावात आला आणि सगळं नष्ट व्हायला लागलं. लोक मृत्युमुखी पडायला लागले. भगवान विष्णू हे स्थिती सांभाळणारे, मग त्याला चिंता वाटली की आता हे सांभाळायचं कसं, संकटातून बाहेर कसं काढायचं. म्हणून ते भगवान शिवाकडे गेले. शंकर भगवान म्हणाले की आता या इतक्या गंभीर परिस्थितीतून बाहेर काढणाऱ्या शक्ती संपन्न आहे म्हणते, तीच सामर्थ्यवान आहे. व भगवान विष्णूंनी तिची कठोर तपश्चर्या केली. ते सुद्धा बघा, आपण प्रत्येक वेळेला देवी भागवत असो किंवा कुठलंही पुराण असो, त्याच्यामध्ये भगवान विष्णूला सुद्धा देवी प्रकट होण्यासाठी साधना करावी लागते. देवी भागवतामध्ये तर इतकं दिलंय की देवानी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिची तपश्चर्या केली एका अशा प्रसंगामध्ये. आणि कोणी रीम मंत्राने केली, कोणी यज्ञाने केली, कोणी दुसऱ्या एखाद्या मंत्राने केली, अशा वेगवेगळ्या उपासना दिल्या. आणि सगळ्यांनी जेव्हा उपासना केली तेव्हा ती प्रकट झाली. म्हणजे आई हे समोर येण्यात सोपं नाही. तर तसं त्यांनी तपश्चर्या केली कठोर, आणि मग मा जगदंबा प्रसन्न झाली. सौराष्ट्र प्रांतामध्ये हरिद्रा तळ्यातून ती बगलामुखी रूपामध्ये आली आणि मग तिने पृथ्वीला संहारापासून वाचवलं.